All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण रिसेंटली म्हणजे गेल्या महिन्यात जे काय आपण चॅलेंज घेतलं होतं ट्रेडिंग चॅलेंजचं, त्याच्यामध्ये आपण एक लॉटने ट्रेड करणार. दररोज एक असेल तर ट्रेड करून जे काय प्रॉफिट लॉस होते, अॅनालिसिस काय होते, सर्व काय तुम्हाला प्रत्येक मी दररोज व्हिडिओमध्ये सांगत होतो, म्हणजे डे 1 डे 2 मध्ये. ठीक आहे. तर त्याचं जे रिझल्ट आहे, म्हणजे आता ह्या पूर्ण चॅलेंजचा जो रिझल्ट आहे तो काय आलाय, म्हणजे पूर्ण प्रॉफिटमध्ये आलाय का पूर्ण लॉसमध्ये आलाय किंवा काय झालंय, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. पण तुम्हाला सांगतो की भाई, इथं जर कोण नवीन असेल, पहिल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब मारा. कारण इथं तुम्हाला विषय कसा आहे, एकदम ट्रेडिंग बद्दल सगळं विषय हार्ड, ते पण सगळं मराठी हिंदी काय असेल ते असेल विषय समजून घ्या. ठीक आहे. पण आपण करतोय काय का असं ना कसं असं करतोय. ठीक आहे. इट्स ओके. तर तुम्ही पहिला सबस्क्राईब मारा, व्हिडिओला एक लाईक करा आणि एक कमेंट करा. कमेंट तर कोण करतच नाही, काय भाई कमेंट तुम्ही काय घाबरताय, काय विषय मला माहित नाही, पण कमेंट नक्की करा. चला तर चला, जरा वेळ नाही होता, या रिझल्ट कडे आपण बोलूया. चला लॅपटॉप मध्ये जाऊया, घुसूया आणि नेट बघून टाकूया. तर ट्रेडर्स, तुम्ही इथं बघताय तर हे आपलं अकाउंट आहे. म्हणजे इथं तुम्हाला पूर्ण म्हणजे इयर मध्ये वगैरे तुम्ही पूर्ण स्ट्रीक बघू शकता आपली वगैरे सगळं. ठीक आहे. तर एवढी काय इकडं आपलं टोटल म्हणजे आतापर्यंत ह्या अकाउंटवर आपण टोटल ट्रेड 48 दिवस झाले टोटल ट्रेड केले. त्याच्यात 24 प्रॉफिट मध्ये 24 लॉस मध्ये. ट्रेड इन 50% आपला नेट रिलीज म्हणजे 11,000 बघू शकताय. टोटल पीएनएल 5,000. टोटल आहे इशे. ओके. पण आपल्याला काय बघायचं माहितीये काय, नुसतं हे जानेवारीचा एक महिना आणि फेब्रुवारीचे 2 दिवस, हे दोनच बघायचे, जास्त काय बघायचं नाही. ठीक आहे. कारण आपलं जे चॅलेंज होतं ते फक्त ह्याच्यामध्ये होतं. ठीक आहे. आणि इकडे पण होतं थोडं चॅलेंज, ह्याच्यामध्ये पण ह्या पहिले चॅलेंज आपण परत बास केलं. आणि हे बघू शकता मध्येच आपण जानेवारी 2024 पासून दुसरं चॅलेंज सुरू केलं होतं. ठीक आहे. तर हे आपलं मेन बघायचं जानेवारी आणि हे फेब्रुवारीचं. ठीक आहे. सो हे बघू शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता मी तुम्हाला सांगतो, हे बघू शकताय मंथ वाईज मी इथं जातो आणि मंथ वाईज इथं गेल्यानंतर ना तुम्ही इथं बघा. इथं पहिली गोष्ट म्हणजे फेब्रुवारी तुम्हाला माहितीच आहे, 2 दिवसाखालचाच विषय आहे. जर तुम्ही तर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण हे लॉस केलेला. पहिल्या 1 तारखेला प्रॉफिट होतं, बजेटच्या दिवस होता, ही रविवारी सुद्धा मार्केट ओपन होतं आणि तेव्हा आपला प्रॉफिट झालं. दुसऱ्या दिवशी बजेटच्या दुसऱ्या दिवशी 8,137 बुक ना, आणि तिथंच आपण हारलो. आपलं चॅलेंज आपण लॉस केलं, म्हणजे आपलं चॅलेंज हरलं. कारण विषय काय झाला, जेवढं आपलं कॅपिटल होतं त्यापेक्षा जास्त आपला लॉस झाला. देन वी हॅड क्लोज्ड विथ. ओके. सर तुम्ही बघू शकताय, सगळ्यात पहिल्यांदा फेब्रुवारी सोडा, जानेवारी बघा. ठीक आहे. जानेवारीमध्ये हे थर्सडे फ्रायडे हे सुट्टीचे दिवस आहेत बरं का. हे जे जे काही दिसते हे सुट्टीचे दिवस आहेत. ठीक आहे. म्हणजे तेव्हा मार्केटच ओपन नव्हतं, काहीतरी कार्यक्रम किंवा काहीतरी काही विषय असते तेव्हा, किंवा मी ट्रेड घेतले नसेल. ठीक आहे. काहीतरी विषय, हे सुट्टीचे दिवस झाले. ठीक आहे. मग हे बघू शकता, हे सुट्टीचे दिवस झाले इकडं आणि हे इकडे सुट्टीचे दिवस, आणि ह्याच्या बाकीच्या दिवशी आपण ट्रेड घेतलेला नव्हता. ठीक आहे. काहीतरी कारण, काहीतरी विषय असतोय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय, आपण जानेवारी महिन्यात पहिला ट्रेड घेतला होता 5 तारखेला. ठीक आहे. सो 5 तारखेला इकडे बघू शकता प्रॉफिटचा दिवस आहे. त्याच्यानंतर 6ला 9 हे 7 8 हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये वीक 2 मध्ये, वीक 1 मध्ये तर काय ट्रेड नाहीच झाला. वीक 2 मध्ये आपलं 2 रुपयाचा लॉस झाला. वीक 3 मध्ये 6,000चा लॉस झाला. आणि वीक 4 मध्ये 4,000चं प्रॉफिट होतं, 4,300चं. आणि वीक 5 मध्ये परत आणखीन लॉस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इकडे जर बघायला गेलं तर इथं दावताय का नाही. हा तर टोटल तुम्ही बघू शकताय, इकडे बघू शकता टोटल जानेवारी महिन्यात ट्रेडिंग डेज झाले 13, आणि 13 दिवसामध्ये इथं आपल्याला ब्रोकरेज लागलो होतं 720 आणि चार्जेस लागले 462. म्हणजे हे 720 प्लस 1100 काहीतरी विषय चार्जेस लागले. ठीक आहे. आणि हे बघू शकताय, इकडे बघू शकताय जे आपलं टोटल पीएनएल आहे, ते पीएनएल आपलं होतं म्हणजे लॉस मध्ये 2,895, आणि ही चार्जेस वगैरे लावून टोटल झालं आपलं 4,077 रुपये. ठीक आहे. 4,077 रुपये जे काय ते आपलं जानेवारी महिन्यातला लॉस होता. ठीक आहे. टोटल सगळे डे 13 दिवसाचे मिळून. ठीक आहे. अशा पद्धतीने विषय झाला. हे सगळं व्यवस्थित ओके चालू होतं, काही विषय नाही बरं का. इकडे काही विषय नाही, एकदम ओके. आणि हे सगळ्यामध्ये 13 दिवसातले 1 2 3 4 5 6 दिवस आपण प्रॉफिट मध्ये होतो आणि 7 दिवस लॉस मध्ये होतो. ठीक आहे. आणि प्रॉफिट बघू शकता, प्रॉफिट मोठाच आहे, काही विषय नाही. आणि लॉस पण आहे, रेंज मध्ये होता, जास्त नव्हता, रेंज मध्ये होता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विषय झाला आपला जानेवारी महिन्याचा. ठीक आहे. आणि आता फेब्रुवारी मध्ये काय झालं माहितीये काय, आता इथं ट्रेड दिसत नसते, दिसते, हे बघू शकताय 162 बाय 180 सेल. सर प्रॉफिट जनरेट केलेला आहे, असं नाही की नाही केलं वगैरे काय. प्रॉफिट आपण जनरेट केलं होतं. 6ला ट्रेड नव्हता, 7ला झाला होता. हे सगळे ट्रेडिंगचं काय, तुम्ही जर दररोज व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितच आहे. तुम्ही चॅलेंजमध्ये जावा, दररोज व्हिडिओ बघा, समजेल तुम्हाला. ठीक आहे. कारण आता हे सगळं तुम्हाला प्रत्येक ट्रेड दाखवायचं म्हणजे विषय हार्ड होऊन जाईल. कारण काय काय कधी कधी जास्त ट्रेड घेतलेला असते, विषय असते. ओके. सगळं इट्स इम्पॉसिबल आहे भाई, कारण व्हिडिओ मोठा होऊन जाईल नाही का. ओके. तर अशा पद्धतीने विषय आहे. आता इकडे किती वेळ झालाय, इट्स ओके, बघू नंतर, काय विषय नाही. ओके. सो ही जानेवारी महिन्यात झालं. जानेवारी महिन्यात आपला टोटल लॉस होता 4,000 रुपयाचा. ठीक आहे. तर
कमी जास्त होत झालं, ठीक आहे. होतं 13 दिवसामध्ये. आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आपण बघू शकताय पहिल्या दिवसात आपण ट्रेड केला, बजेट दिवशी प्रॉफिटमध्ये होतो आणि दुसऱ्या वेळेस ट्रेड घेतला त्यात 8,000चा लॉस आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये विषय ब्रोकरेज आपला टोटल या महिन्यात गेला 280 आणि चार्जेस 198. टोटल लॉस होता 66,000 आणि सॉरी 6,600 काहीतरी विषय आहे. आणि नेट म्हणजे टोटल या महिन्यातला टोटल लॉस 7,118. तर हे 7,118 प्लस गेले ह्याच्यातले 4,000 म्हणजे हे मिळून 11,000 7, 8, 9, 10, 11. तर 11 हे बघू शकता इथं नेट पीएनएल हे बघू शकता 11,039 रुपये नसणार आहे ते. 90 असेल 390, 11,390 असंच काहीतरी विषय असणार आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं टोटल हे टोटल प्रत्येकाच दाखवते. पण आपलं फक्त 2 दिवसामध्ये आपला तेवढा 11,000चा लॉस होता. तुम्हाला मी दाखवलेला आहे, ठीक आहे. तर विषय असा झाला म्हणजे आपल्या चॅलेंजचा 20,000 आपण सुरुवात केली आणि 20,000 सुरुवात करून आपला टोटल लॉस विषय गंभीर पद्धतीने झाला. तर 20 न सुरुवात करून 11 लॉस झाल्यानंतर ना आपण बाकीचं विड्रॉल केलं, कारण बाकीमध्ये काही विषय राहिला. मग आता थोडी सुट्टी फिट्टी विषय होत असते. त्याच्यानंतर आता थोडं इकडं तिकडं फिरायचं वगैरे मस्तपैकी. ट्रेडिंगला लक्ष द्यायचं नाही, म्हणजे दिलं तर द्यायचं, काही विषय नाही बरं का तसा. पण करायचं नाही शक्यतो, कारण थोडा सुट्टी घ्यायची असते. जास्त त्याच्यात घुसलं की मग विषय होत असते, ठीक आहे. मग थोडी सुट्टी घ्यायची, फिरायचं, नाद गोळा करायचा, जे काय असेल बाकीची कामं वगैरे करून घ्यायची आणि मग नंतर आणखीन आपण सुरू करूच. तोपर्यंत मी काय म्हणतोय माहितीये काय, अरे आवाजाला काय झालं. ओके, तर तोपर्यंत आपण काय करू माहितीये, इथं या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवाच. इथं आपण नवीन नवीन काय म्हणजे काय स्ट्रॅटर्जी वगैरे असतील, काय सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे काय असेल डेलीचं काय सांगत जाईल मी, काय विषय नाही, ठीक आहे. तर त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. स्ट्रॅटर्जी वगैरे सगळं शेअर करू आणि आणखीन एक थोड्या दिवसांनी म्हणजेच एक 5-10-15 दिवसांनी आपण काय करू, एक नवीन चॅलेंज चालू करू. त्याच्यामध्ये आणखीन सुरू करून जे काय मी दर दिवसात होतंय सर्व काय तुम्हाला सांगणार, कारण विषय भाई तुम्हाला सांगितलं पाहिजे, ठीक आहे का, असं सगळं तुम्हाला सांगायचं भाई. ओके, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा पद्धतीने विषय झाला आणि चॅलेंज आपण हरलो आणि विषय झाला काय होत असते. ओके, आणि असं नाही की आपलं ट्रेड म्हणजे जास्त पर्सेंटमध्ये लॉसच आहे. 50% आपण विनर आहे बरं, हे बघू शकताय. 24 दिवस लॉस, 24 दिवस प्रॉफिट. त्यामुळे असं नाही की आपण प्रत्येक दिवस लॉसमध्येच बुक केलाय, प्रॉफिटमध्ये सुद्धा बुक केलाय. आणि हे बघू शकता 6 दिवसाची ट्रिक आहे आपली, म्हणजे 1 डिसेंबरला सगळ्यात मोठा प्रॉफिट झालेला आहे आपला. एकच लॉटनी वेगळा आपण सगळे विषय करतो. नादगुळा आणि आपली स्ट्रीक बघू शकता 6 दिवस आपण कंटिन्यू प्रॉफिटमध्ये होतो. ते केव्हा झालं, इकडे 1, 2, 3, 4 इकडे 5 दिवस होतो. आणि हे बहुतेक मे बी असू शकतंय कुठला, 1 मिनिट या महिन्यातला असू शकतो, डिसेंबर महिन्यात बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6. तर इथं आपण जास्त प्रॉफिटमध्ये होतो दिवस म्हणजे जास्तीचे. आणि इकडे 3, 3, 3 हे इकडे जास्त काही ती होत राहते बघा. बघू काहीतरी होईल विषय, करून टाकूया, ठीक आहे. तर अशा पद्धतीने विषय झालाय एकदम नादगुळा पद्धतीनं पूर्ण टोटल आहे. ओके, तर चला भेटू मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाकी तुमची काळजी घ्या, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन तुम्हाला शिकायला भेटणारच आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि कमेंट करा तुम्हाला काय शिकायचं, काय नवीन नवीन वगैरे, काय येत नसेल, काय तुम्हाला माहित नसेल वगैरे. तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि इंस्टाग्रामवर मेसेज करा जर कमेंट नसेल करायचं, पण तुम्हाला शिकवतो मी, काय विषय नाही, ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद. आता लय जण म्हणत असतील की भाई तू एवढे दिवस कंटिन्यू प्रॉफिट लॉस जे काय असेल ते ह्याच्यावर नियमात होतं आणि एकच दिवसात काय झालं. तर ह्या दिवशी भाई खाली बघा नाद ट्रेड बघू शकता किती झाले, 1, 2, 3, 4, 5 ट्रेड मध्ये जो आपला लास्टचा ट्रेड होता, त्या लास्टच्या ट्रेड मध्ये आपण केला विषय. लास्टच्या ट्रेड मध्ये बघू शकताय तुम्ही, ही टोटल ऑर्डर्स आहेत. 5 ट्रेड झाले आणि 5 ट्रेडचे टोटल सगळ्या ऑर्डर्स आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये 1-2 लॉस प्रॉफिट मध्ये होते, तर बाकीचे लास्टचे 3 लॉस मध्ये बघू शकता. 171 वाय, 175 सेल. 100 पॉईंट निफ्टी मध्ये घालवलं म्हणजे भाई हे बिना स्टॉप लॉसचा विषय केला मी, 0 काय होईल ते होईल म्हणून. ओके, कारण एक्सपायरी होती, तर चला म्हणलं विषय करून टाकू. तर चला इट्स ओके, झाला विषय अशा पद्धतीने. बाकी भूक भरपूर प्रेम वगैरे सगळं विषय आहे. राहा सोबत. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद पब्लिक. चला बाय, निघा, निघलो.